पुढील 5 दिवस समुद्राच्या लाटा मोठ्या प्रमाणात उसळत राहणार असल्याचा वेधशाळेने अंदाज वर्तवला आहे। समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ झाल्यामुळे मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर उसळत आहेत आणि यामुळे किनाऱ्यालगत असणाऱ्या घरांना याचा धोका संभवू शकतो। किनाऱ्यालगत असणाऱ्या बागायतींचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आता दिसत आहे। समुद्राच्या लाटा ह्या किनाऱ्यावर धडकत असल्यामुळे बंधारे आणि लोकांच्या घराचं वैयक्तिक बांध हे पाण्यामुळे धुपून गेले आहेत, त्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। टाइम्स डिजिटल मध्ये आपलं स्वागत। आता आपण आहोत वेळणेश्वरच्या समुद्र किनारी आणि या ठिकाणी शासनाने जो इशारा दिलाय की समुद्राच्या लाटा ह्या 2 ते 3 दिवस वाढणार आहेत, उसळणार आहेत। त्याच्यामुळे किनाऱ्यालगतच्या घरांना याचा धोका होऊ शकतोय किंवा किनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांनी याचा सतर्क राहावं, कारण समुद्र हा खवळलेला आहे आणि आपण माझ्या मागे इकडे पाहू शकतो की समुद्र मोठ्या प्रमाणात खवळला आहे आणि त्यामुळे लाटा ह्या किनाऱ्यावर धडकत आहेत। त्यामुळे किनाऱ्याची ही मोठ्या प्रमाणात धूप झालेली आहे। त्यामुळे किनाऱ्यालगत असणारी लोकांची घरं किंवा त्यांचे हॉटेल यांचे बांध या लाटांनी गिळंकृत केलेली आहेत आणि आज अमावस्येचा पण दिवस आहे, त्यामुळे समुद्रामधल्या लाटा ह्या मोठ्या प्रमाणात उसळलेल्या आहेत। आपण माझ्या इकडे ह्या साईडला पाहू शकतो की ह्या साईडला मोठ्या प्रमाणात लाटा ह्या उसळत आहेत। त्याच्यामुळे किनाऱ्यालगतच्या लोकांना याचा धोका 100% जाणू शकतो। आता आपल्या समोर सोबत काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांनाच विचारूया की ह्या लाटा ज्या समुद्राच्या येत आहेत त्याच्यामुळे नुकसान किती प्रमाणात होऊ शकतंय। मला सांगा, तुम्ही या वेळणेश्वरचे सगळे, तर ह्या समुद्राच्या लाटा एवढ्या मोठ्या प्रमाणात उसळत आहेत, त्यामुळे आजूबाजूच्या बंधारे सुद्धा यांची नुकसान झाले, काय वाटतंय? आता भरतीचा पाणी वेळणेश्वरच्या किनारपट्टीला मारतोय, त्याच्यामुळे जवळच्या किनारपट्टीच्या बाजूला बागा आहेत त्यांचं खूपसा नुकसान आहे आणि काही ठिकाणी वाडीखता म्हणून आहे तिथे घरं आहेत, त्यांना पण धोका आहे याच्या पुढे। त्याच्यामुळे सरकारने जरा लक्ष द्यावं आणि पर्यटन स्थळ आहे वेळणेश्वर, हे वाघर तालुक्यातले 2 नंबर ठिकाण आहे आपलं। हा इसका किती दिवस राहू शकतोय अजून? कारण शासनाने 2 ते 3 दिवस ह्या लाटा उसळतील, त्याच्यामुळे आता तुम्हाला काय वाटतं की तुम्ही या समुद्र इथं राहणार आहे, तर तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं की ह्या लाटा अजून किती दिवस राहू शकतात? काल संध्याकाळपासून 7 वाजल्यापासून अमावस्या चालू झालेली आहे आणि आज ती संध्याकाळी संपेल, त्याच्यामुळे 5 दिवस लाटांचा जोर कंटिन्यू राहणार आहे। त्याच्यामुळे काहीतरी उपाययोजना करायलाच पाहिजेत आणि आपली किनारपट्टी वेळणेश्वरची स्वच्छ आहे, त्या भरतीच्या पाण्यात खूपसा असा कचरा येतो। वेळणेश्वरचे ग्रामस्थ त्यांनी सांगितलंय की आज अमावस्या आहे आणि आज संध्याकाळपर्यंत, काल संध्याकाळपासून ह्या लाटांना सुरुवात झाली आणि आजही संध्याकाळपर्यंत ह्या लाटा अशाच राहतील। पण शासनाने यानंतर वेळेत लक्ष द्यायला पाहिजे, कारण वेळणेश्वरचा हा पर्यटन स्थळ आहे आणि अनेक पर्यटक इथे येत असतात। त्याच्यामुळे ह्या लाटांमुळे जे बाजूबाजूचे बांध आहेत किंवा जे बंधारे आहेत किंवा बागा आहेत ह्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतंय। कॅमेरामन सिद्धूसह उमेश शिंदे, वेळणेश्वर, गुहागर। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।